नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 23 ऑक्टोबर 2025 आणि आजपासून राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यामध्ये आता पाऊस पडणार की नाही, पण राज्यामध्ये आज 23 ऑक्टोबर पासून बऱ्याच ठिकाणी राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. आणि आज नेमका पाऊस कुठे सुरू होणार आहे? आज लातूर जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, त्याच्यानंतर परभणी जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये आज मध्यरात्री त्याला पावसाला सुरुवात होईल म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण 24 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरात पाऊस पडणार आहे, कुठे रिमझिम पडणार आहे, काही ना सोडून देणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. मग राज्यात झालं तर उद्या 24 तारखेपासून उद्या दुपारनंतर देखील राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे, पण तो पाऊस विजेच्या कडकडासह असणार आहे म्हणून हा अंदाज राज्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येतात. म्हणजे 24 ऑक्टोबर पासून ते 28-30 तारखेपर्यंत राज्यात काय होणार आहे? सुरुवातीला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा झालं, यवतमाळ जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव, सोलापूर, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच पुणे, त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण, त्याच्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना जिल्हा, त्याच्यानंतर इकडं वाशिम, हिंगोली ह्या पट्ट्यामध्ये काय होणार? 24ला उद्याच्याला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 25ला पाऊस ते पुढे सरकणार आहे. मग त्याच्यानंतर तो पाऊस काय होणार? नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे? 24-25ला पाऊस तिकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज देखील राज्यात पाऊस सुरू होणार आहे. फक्त आज काय होणार आहे? लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा या पट्ट्यामध्ये आज रात्रीच्याला बरेच विजेचे कडकडसह पाऊस आलेला दिसेल म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. माझी शेतकऱ्याला विनंती, या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या. आपले पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका, कारण की राज्यामध्ये विजेच्या कडकडासह पावसाला आज रात्री त्याला काही ठिकाणी काही जिल्ह्यात सुरुवात होणार आहे. उद्यापासून त्याची व्याप्ती वाढत जाणार आहे. 25ला आणखीन वाढणार आहे. 26ला मात्र परत खूप राज्यातला सर्व भाग व्यापून जाईल म्हणून हे लक्षात येतं. खास करून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, कोकणपट्टी पूर्ण या शेतकऱ्यांनी देखील स्वतःची काळजी घेऊ. तुमच्या भागाकडे देखील खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे, लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे. हा पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ त्या राज्यामध्ये पडत असल्यामुळे आपल्याला देखील त्याचा पावसाचा असर होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा.